भोले भाले लोगों को बेवकूफ़ बनाकर ऑनलाइन तरीके से पैसे ठगने के कई अपराधों के विषय में आपने सुना होगा, मगर आज हम आपको ऑनलाइन ठगी के बारे में आपको बताने वाले हैं। उसे सुनकर आप भी चकरा जाएंगे, क्योंकि कुछ ठग युवकों और उम्रदराज लोगों को शादी करवा कर देने के नाम पर ठगी का गोरख धंधा चला रहे हैं। इन्हीं ठगों का शिकार हुए एक पीड़ित ने इन लोगों द्वारा ठगे जाने के बाद साइबर पुलिस में शिकायत दर्ज करवाया है। पीड़ित ने ठगों को बेनकाब करने और दूसरे लोगों को ऐसे ठगों से सावधान करने के लिए अपनी साथ हुई ठगी की पूरी जानकारी हमारे साथ साझा की है। नमस्कार, मी विनोद दिलीप कदम, संस्थापक लग्नश्री.com। मला सकाळी सकाळी भांबरे सरांचा फोन आला की साहेब माझ्याबरोबर असं असं झालेलं आहे। तर सर्वप्रथम मी त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली की तुम्ही पहिला मला पाठवा तुम्ही काय काय केले काय नाही केले। त्याच्यानंतर मग त्यांनी ते 2000 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवला, 1000 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवला। त्याच्यानंतर मी त्यांना थेट घेऊन मीरा भाईंदरच्या सायबर क्राईममध्ये घेऊन गेलो आणि आम्ही एक रितसर एक कंप्लेंट अशी नोंदवली की यांचं अशा प्रकारे यांची फसवणूक झालेली आहे। ह्याच्याबद्दल सर मला एकच एवढंच बोलावंसं वाटतंय की जसं की आता मी पण माझी लग्नश्री.com संस्था 4 वर्षापासून चालवतोय। माझ्याकडे आता 17,000 जास्त डेटा आहे। शिकलेल्या मुलांची मी लग्न करतोय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मी कमी शिकले 8वी पासूनच्या मुलांची मी लग्न केलेली आहेत, कारण की आपल्याकडे 6वी पासूनची मुलींचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रभरचा। तर मी त्या संस्थांना एवढं सांगेन की आता जी मुलं लग्नासाठी रखडलेली आहेत किंवा जी लग्न होत नाही त्यांच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुमच्याकडे डेटा नाहीये काय नाहीये। तुम्ही त्यांना एखाद्या मुलीचा फोटो पाठवताय, बोलताय ही मुलगी लग्नासाठी तयार आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत, त्याच्यानंतर मग काहीच होत नाही, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही काय करत नाही। तर त्यापेक्षा त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो की ह्या सर्व गोष्टी आता बंद करा, कारण की खूप लोक फसलेले आहेत। माझ्याकडे जेवढे लोक आलेले ते सर्व लोक फसलेले होते, पण त्यांची आम्ही प्रॉपर त्यांना सर्व्हिस देऊन त्यांची प्रत्येकाची लग्न सुरळीतपणे लावून दिली आहेत। आता ह्या फसवणाऱ्या संस्थांमुळे लोकांचा माझ्यावरती विश्वास नाहीये। जेव्हा आम्हाला फोन येतात तेव्हा लोक त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पाल चुकचुकतं की यांना तरी आम्ही पैसे कसे भरू। तर त्यासाठी आम्ही ज्यांची लग्न होतं त्यांना आपण सोन्याचे मंगळसूत्र गिफ्ट करतोय, मोठमोठे मी मेळावे घेतोय, माझ्या प्रत्येक मेळाव्याला 2000च्या वरती लोक असतात। तर ह्या सर्व गोष्टी मला ह्यासाठी कराव्या लागतात की मी खरोखर काम करतोय, मला आता हे प्रूव्ह करावं लागतंय। त्याला कारण म्हणजे हेच आहे की ह्या ज्या संस्था आहेत ह्या त्यांच्या भावनांबरोबर खेळतात। म्हणजे त्यांना माहिती आहे की समोरचा मुलगा लग्नासाठी रखडलेला आहे, ह्याला मुलगी भेटत नाहीये, तर ते लोक एकदम शिताफीने खेळतायत। एका सुंदर मुलीचा फोटो पाठवणार, बायोडेटा पाठवणार, त्याला बोला तुमच्या समाजाची मुलगी आहे, तुमच्याच जवळच्या गावामध्ये राहते, ही तुमच्याबरोबर लग्नासाठी तयार आहे, सर्व गोष्टी त्यांना बोलणार। त्यावेळी मुलाला काय वाटतं की आता माझं लग्न होण्यामध्येच जमा आहे। त्याच्यानंतर तो बोलतो की मला कधी कधी तर ते लोक कॉन्फरन्स कॉल पण करत आहेत, व्हिडिओ कॉल करत आहेत। माझ्याकडे तर अशा लोकांचं आहेत की काही लोकांना व्हिडिओ कॉलवरती फसवलं गेलं, व्हिडिओ कॉल केला, ती मुलगी त्यांच्याबरोबर बोलले आणि त्याच्याकडून लग्नासाठी ह्यांनी तर 3000 रुपये भरले, त्यांनी कमीत कमी 87,500 रुपये भरले की डायरेक्ट लग्न लावून देतो आम्ही तुमचं, तुम्ही या तारखेला ठाण्यामध्ये तुमचं आम्ही लग्न लावून देतो। तर अशा प्रकारे पण लोक फसलेली आहेत। तर मला वाटतं की त्यांनी थोडंसं मुलांनी पण भावनेच्या आहारी न जाता, कारण की आपल्यामध्ये लग्न असे जुळत नाहीत, फोनवरती कॉन्फरन्स कॉलवरती लग्न आपल्याकडे जुळत नाहीत। ऍक्च्युली आता प्रॉब्लेम काय झालाय की जी मुलं कमी शिकलेली आहेत ते लोक सेटल पण नाही झालेले आहेत, आणि मेन प्रॉब्लेम आहे की ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे मुलींचा डेटा नाहीये। मुलींचा डेटा नसल्यामुळे काय होतंय की मुलांना मुलींचे बायोडेटे बघायला भेटत नाहीयेत। तेच काम आम्ही करतोय। आता जर तुम्ही बघाल तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी माझं पोर्ट जे आहे त्या संस्थेवर चाललेलं नाही, माझी IT कंपनी आहे जिकडे मी प्रॉपर 2012 पासून काम करतोय। ही संस्था मी एक आपल्या समाजासाठी आपल्या हातनं काहीतरी सेवा व्हावी म्हणून मी चालू केली, कारण की याची वेबसाईट म्हणा, मोबाईल ऍप्लिकेशन सर्व मीच बनवलेलं आहे, तो खर्च मला नाही म्हणून मी चालू केली संस्था ही। आणि माझ्याकडे 6वी पासून मुलींचा डेटा आहे, त्यामुळेच माझ्याकडच्या 8वी पास मुलाचं पण लग्न मी केलंय, 12वी पास मुलाचं पण लग्न केलंय। हे का करू शकलो? कारण की माझ्याकडे मुलींचा डेटा आहे म्हणून। कारण की जी कोणती मुलगी गरीब आहे, जे शिक्षण कमी झाले, गरीब आहे, ज्याकडे पैसे नाही आहेत, पण तिला आपण आपल्या संस्थेमध्ये रजिस्टर करून घेतो आणि त्यांचं आपण लग्न लावून देतो। तर ही एक मोठी गोष्ट आहे। मी देविदास जयप्रकाश मांबरे गोरेगावला राहतो आणि मला 1 जुलै 2024ला सकाळी 11 वाजता फोन आला। नेहा शिंदे मी बोलते आहे नाशिकवरून, आणि मला असं कळलं की तुम्ही लग्नासाठी रेडी आहात। आमच्याकडे एक मुलगी आहे पूजा कुलकर्णी, जी तुमच्याच कास्टमधली आहे आणि त्यांना तुम्ही आवडला आहात, तर तुम्ही पुढे जर तुम्हाला बोलणं करायचं असलं तर आमच्याकडे तुम्ही नोंदवू शकता। त्याचं नाव आहे लग्नसोहळा.com ह्याच्यावर। तर मी सांगितलं ठीक आहे। तर त्यांनी बायोडेटा पाठवला त्यांनी मला, आणि मला सांगितलं बायोडेटा बघा, मुलीचा फोटो बघा आणि तुम्ही काय ते ओके करा। तर बायोडेटात फक्त त्यांनी शिताफीने एक लक्ष देण्यासारखं केलं की बाबा त्याच्यात त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर, त्या मुलीचा पूजा कुलकर्णी या मुलीचा फोन नंबर त्यांनी नाही दिला। फोन नंबर नाही दिला तर मला जरा डाऊट आला, म्हणून म्हटलं जरा तुम्ही सगळंच हे केलं आहे तर त्याच्यात जरा फोन नंबर असला तर मी स्वतः बोलू शकतो त्याच्याविषयी। तर म्हणाले नाही, तसं नाही, तुम्हाला पहिलं त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल 2000 रुपये। तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मी 2000 रुपये बँक ऑफ इंडिया आशिष गायधणे यांच्या नावावरती मी ट्रान्सफर केले। म्हणाले थँक्यू,
आणि मला परत फोन आला एक की तुमचं वय जास्त आहे, अबाव 40 आहात तुम्ही, तर तुम्हाला आणखीन 1000 रुपीज भरावे लागतील, तेव्हाच माझं तुमचं ID तयार होईल. मी म्हटलं पहिलं तुम्ही 2000 सांगितले, परत आता 1000. तर म्हणाले ते तुम्हाला करावे लागतील आणि मी प्रयत्न करेन ते 1000 तुम्हाला रिटर्न देईल. म्हटलं ठीक आहे, एवढं जर म्हणाली तर ठीक. नंतर मग त्यांनी फोनच बंद केला. मला वाटतं 3 वाजता. अजूनपर्यंत त्यांनी ओपन नाही केला. तुम्हाला कधी कळलं की तुमच्याबरोबर ऑनलाईन फसवणूक झाली आहे, तुमच्याकडून पैसे घेण्यात आले फक्त लग्नाच्या नावाखाली? हे मला 5:30-6 नंतर जेव्हा मी रेग्युलरली त्यांना फोन करत होतो आणि जेव्हा मला कळलं की बाबा हे काय फोन उचलत नाहीत ना, माझा व्हॉट्सअप मेसेजला मला ते काही रिप्लाय देत, त्याच्यानंतर मला स्वतःला कळून आलं की बहुतेक मी फसलो गेलो आहे. त्याच्यानंतरचं पाऊल तुम्ही द्या उचललं? त्याच्यानंतरचं मी लग्नठरले.com ह्यांची जी माझी बिझनेस रिलेशन ऑफिसर आहेत राजश्री कदम यांना फोन केला. तर ते म्हणाले दादा असं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही, कारण हे असे खूप जण येतात. बरं, मी जेव्हा लग्नठरले.com हे भाईंदरला ऑफिस आहे त्यांचं नवघरला, तिकडे जेव्हा मी रजिस्टर केलं तेव्हा त्यांनी पहिलं सांगितलं होतं की असे तुम्हाला कॉल्स वगैरे येतील. परंतु ह्या मुलीने, या नेहा शिंदे, मेन म्हणजे मी नाशिकवरनं बोलते, ही जी मुलगी आहे हिने इतकी शितापीने मला फसवण्यात आणि यांच्या जाळ्यात ओढलं की काही डोकंच चाललं नाही त्याविषयी. फक्त एकच बघायला पाहिजे होतं की मी ठाण्यावरनं आमचे 2 ही पण सांगितलं त्यांनी, म्हणजे त्या नेहा शिंदेनी, की मी ठाण्यावरनं 2 माझे एक्झिक्युटिव्ह पाठवते आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह त्या मुलींना घेऊन येणार. तुमच्यासारखे इतर काही जण असतील त्यांच्याबरोबर देखील अशी फसवणूक झाली, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी एकच, हेच नाही लग्न ठरले किंवा लग्नासाठीच नाही, तुमचं समजा क्रिप्टो मनी त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतं. जे ऑनलाईन फ्रॉड होतात ह्याच्यात 2दा विचार करा. आपल्या एक्सपर्ट जे फ्रेंड्स असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, जरी तुम्हाला संशय आला, पाल चुकली तुमच्या मनात, तुम्ही सेकंड चान्स बिलकुल घेऊ नका. ही मला तुम्हाला नम्र विनंती करायची आहे, सर्व महाराष्ट्राला, सर्व जगाला, जिकडे जिकडे हे चॅनल लागतं. कारण नंतर हे पैसे मिळताना फार मुश्किल. तरी लग्नठरले.comच्या मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर विनोद कदम यांनी मला चांगला साथ दिला. आम्ही दोघे लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्ही इकडे गेलो सायबर ह्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये. त्या लोकांनी आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि लवकरात लवकर आम्ही ते 3000 रुपये आम्ही हे करू असं सांगितलं. त्याच्यामुळे काय प्रश्न नाही.